तुम्ही मात्र सकाळी सवयीनुसार उठता, गरम पाण्याने आंघोळ झाली की मग बायकोनेच काढून ठेवलेले कपडे ते घालायचे आणि निघता निघता ती तिने बनवलेला डबा तुमच्या हातात आणून देते. मग तो डबा उघडून बघायचा आणि मग तिला परत एकदा टॉन्ट मारायचं. हे काय, हे आजच का? असं काहीतरी बोलतो, पण असं बोलण्याने तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार सुद्धा आपण करत नाही. आपण निघून जातो ऑफिसला. आपण ऑफिसमध्ये येतो आणि आपल्याला वाटतं की आता आपली बायको घरी आराम करत असेल, रिकाम टेकडी बसलेली असेल, पण नाही, ती सतत काही ना काहीतरी कामात गडलेली असते. बायको आपल्यासाठी जे जेवण बनवते ना, त्याला फक्त मसाल्यांची चव नसते, त्याच्यामध्ये प्रेम, काळजी, माया असते, या सगळ्यांची चव असते. आणि म्हणून आपण जे आज धडधाकट आहो ना, आपली तब्येत चांगली आहे ना, याला कारण ही बायको असते आणि ती तुमच्यासाठी चेष्टेचा विषय आहे. विनोद करता तिच्यावर तुम्ही. कधीतरी तिला घरी जाऊन विचारलं की आज आपण तुझ्या आवडीचं काहीतरी बनवून खाऊया, किंवा जे तिने बनवलेलं आहे त्याचा पहिला घास खाताना कधीही असं वाटलं तिला बोलावंसं की किती सुंदर बनवलंस तू, आज ही भाजी किती छान झाली, एकदा असं बोलून बघा. बघा तिच्या डोळ्यात पाणी येते की नाही ते. कधीतरी तिच्या जागी त्या किचनच्या ओट्यासमोर उभं राहून बघा, म्हणजे मग तुम्हाला ते बाई पण कळेल आणि तिचे कष्ट कळतील. सॉरी राघव. नाही, आय एम सॉरी. आय एम सॉरी. आणि हा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी बायको आनंदी ही तिच्या माहेरी गेलीये काही दिवसांसाठी, म्हणून चालू दे तुमचं. आनंदी, खूप उणीव भासते ग तुझी. सतत आठवण येत राहते. सारखं वाटतं की तू माझ्या समोर असतोस, मी तुझ्याशी बोलावं, तुला बघत राहावं. नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. नंदू दादा, नंदू दादा, ओ नंदू दादा, थांबा थांबा. हे काय? हा, काय झालं वहिनी? मंगळसूत्र कुठून मिळालं तुम्हाला? कोणी दिलं मंगळसूत्र? घरी गेला होतात का तुम्ही? कोणी दिलं? सांग, बोला ना काहीतरी. तुम्ही वचन दिलं होतं ना मला, मोडलं का वचन? असं काय करताय तुम्ही? मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आपण बसून बोलूया का? थांबा, बोला, इथेच बोला. कोणी दिलं मंगळसूत्र? आय एम सॉरी, म्हणजे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. तिने विचारल्यानंतर मी तिला नकार नाही देऊ शकलो. तिने म्हणजे कोणी? वर्षाताईंनी? दुसरी कोण आहे? हे बाय माझे. अहो काय हो नंदू दादा? तिने विचारलं, मग मी तिला सांगून टाकलं की तुम्ही इथे राहताय म्हणून. एक गोष्ट सांगितली होती ना नंदू दादा की मी इथे, हे कुणाला सांगू नका, वर्षाताईंना पण नका सांगू. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मग कशाला सांगितलं? आता वर्षाताईंना कळलं म्हणजे आईंना कळेल, आईंना कळलं, चिंगीला कळेल, ह्यांना कळलं तर काय करू मी? नाही नाही, असं होणं शक्य नाही, कारण मी तिच्याकडनं वचन घेतलंय ना की कुणाला सांगू नकोस म्हणून. हा, वचन तर तुम्ही पण दिलं होतं ना मला. त्याचं काय झालं? बोललात ना तुम्ही, सांगितलं ना वर्षाताईंना. आणि तुम्हाला नाही माहिती, वर्षाताईंच्या पोटात काहीच राहत नाही, सगळं मोकळेपणाने सांगून टाकतात सगळ्यांना. ह्यांना सांगितलं तर काय करू मी? नाही नाही, तशी नाहीये ती. आधी होत असेल तिच्याकडनं चुकून, पण आता तिने लक्षात ठेवलं की हे कुणाला सांगायचं नाही म्हणून. कशाला सांगितलं नंदू दादा? काय करू मी आता? आणि हे मंगळसूत्र कशाला पाठवलं असेल त्यांनी? फक्त मंगळसूत्रच नाही पाठवलं तिने, मग
निरोपही पाठवलाय. वर्षा म्हणाली की आनंदी बहिणींना जाऊन सांग की या मंगळसूत्राच्या खऱ्या मालकीण तुम्ही आहात. तुमचं त्या घराशी असलेलं नातं ह्या मंगळसूत्राने जोडलेलं आहे आणि तुमचं हे नातं कोणीही काहीही झालं तरी तोडू शकत नाही. पुढे जाऊन वर्षा हेही म्हणाले की या मंगळसूत्रासहित तुम्ही तिला घरी परत आलेल्या हव्या आहात आणि ह्याची जाणीव तुम्हाला सतत होत राहावी म्हणून तिने हे माझ्यासोबत तुमच्यासाठी पाठवलंय. ये खा. छान झालेत पोहे. आता जमायला लागलंय तुला हळूहळू. खा ना तू पण. मग मी पण नाही खाणार. खा. नाही खा. मला माहिती आहे मी काही बनवलं तरी तुम्हाला आवडणार नाही कारण आनंदीच्या हातचं खायची सवय झाली आहे ना. दादा, हे सगळे कष्ट, हे जे प्रयत्न तू आमच्यासाठी करतोयस ना, तेच कष्ट, तेच प्रयत्न तू आनंदीला परत आणण्यासाठी कर. हे बघ, तू जरी आम्हाला सांगत नसलास ना तरी तुझा चेहरा बघून मला स्पष्ट कळतंय की तुला आनंदीची खूप आठवण येते. अरे पण हे सगळं आनंदीपर्यंत पोहोचायला हवं ना. आणि ती काही आपल्यापासून लांब नाही, ती तर इथेच. म्हणजे ती आपल्या मनापासून लांब नाही, ती आपल्या मनातच आहे ना. आणि आनंदीच्याही मनात आपण कायम होतो. आपण तिच्यापासून आणि ती आपल्यापासून मनाने कधीच दूर जाऊ शकत नाही दादा. फक्त तू मनाची तयारी ठेव दादा तिला परत आणण्याची. बरं चल, मी ना निघतो आता. तर मला खूप उशीर होईल. चल बाय. बाय बाय बाय. वर्षा टिफिन घेऊन जा ना, मी बनवून ठेवलंय. हो थँक्यू दादा. वर्षाताई निघू मी, उशीर होते मला. बरं ठीक आहे, सांभाळून जा. हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. वर्षाताई काळजी घे. तू पण काळजी घे. कुठे जायचं माहितीये ना? वर्षाताई, गावाहून एकटी परत आलीये मी. थोडं थोडं कळायला लागलंय मला. पण इथून 5 मिनिटावर बस स्टॉप आहे. 302 नंबरची बस आहे. त्यात एकदा का बसले त्याच्यानंतर 5व्या स्टॉपवर उतरणार आणि तिथून 5व्या मिनिटावर घर आहे त्यांचं. काळजी नका करू, जाईन मी व्यवस्थित. ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, आनंदीला तिच्या कामात यश मिळू दे. दादा, फोन मिळेल का तुमचा? फोन बंद पडला. अर्जंट फोन करायचा होता एक. ठीक आहे, हा घ्या.
हे उघडून द्या ना लॉक. हो हॅलो, राणे साहेब बोलतायत का? अहो, गणपतीची ऑर्डर घ्यायला आले होते घरी. घरी कोणीच नाहीये. बाहेर आहेत का तुम्ही? हा, मग कुठे असाल त्याचा पत्ता पाठवू शकता का? भेटायला आले असते मी तुम्हाला. हा, ह्या नंबरवरच पाठवा पत्ता. ठीक आहे, धन्यवाद. दादा, हा, राणे साहेब पत्ता पाठवताय तुमच्या नंबरवर. राणे साहेबांच्या ऑफिसचा पत्ता पाहिजे होता. अहो, मला सांगायचं ना, मी दिला असता. हा बघा, त्यांचा मेसेज आला, लिहून घ्या. थांबा. हा, ॲडव्होकेट अँड पार्टनर्स JN मुलुंड YB केळकर रोड. आणि काय होतं ते पक्ष्यांच्या थव्याचा स्टॅच्यू, त्याच्या मागे त्याला काय म्हणतात? लँडमार्क. त्या पक्षाच्या थव्याच्या स्टॅच्यू मागे तुझी शाळा आहे. अच्छा, पत्ते पाठ करणं चाललंय. माझ्या ऑफिसचा पत्ता माहितीये? नाही. लिहून घे. ॲडव्होकेट अँड पार्टनर्स. ॲडव्होकेट अँड पार्टनर्स JN रोड. मुलुंड पश्चिम. हे बाय माझे, हा तर यांच्या ऑफिसचा पत्ता आहे. राघव, हे तुझं घर नाहीये की कोणावरही ओरडलं, कोणावरही चिडलं तरी चालेल. इथे तुला जास्त प्रोफेशनल वागलं पाहिजे. आता मंग्या, काय चुकलं त्याचं? कबूल की त्यांनी चहा वाईट बनवला, पण हेच जर तुझ्या घरी झालं असतं तर तू बायकोवर खूप ओरडला असतास. कदाचित बायकोनी तुझं ओरडणं निमूटपणे ऐकूनही घेतलं असतं, पण हा कशाला ऐकेल? कदाचित आत्ता ऐकून घेईल, पण उद्या जर त्याचं डोकं फिरलं तर एखाद्या युनियनला हाताशी धरून तो आपल्यावर केस करू शकतो. हॅरॅसमेंट, मेंटल टॉर्चर. आणि मग हे सगळं प्रकरण आपल्याला केवढ्याला पडेल? अरे, आपण शेवटी वकील आहोत. आपल्याला सगळ्या बाबींचा विचार करायला हवा. आणि मुख्य म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या सिच्युएशन मध्ये सांभाळून घ्यायला हवं. दुसरा काही पर्यायच नाहीये. इट्स अ स्किल, यू शुड डेव्हलप इट. थोडा पेशन्स वाढवायला हवा. मेडिटेशन वगैरे करतोस? करायला सुरुवात कर, डोकं शांत राहील. आणि मुख्य म्हणजे डोंट टेक थिंग्स फॉर ग्रँटेड. आय एम सॉरी सर, माझी चूक झाली. मी सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलो होतो. माझ्या जिभेवर ताबा नाही आणि यामुळेच ऑलरेडी मी माझ्या आयुष्यातून बरंच काही गमावून बसलोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमचाही राघववरचा राग अजून गेला नाही ना मालतीताई? नाही, राग नाही गेला, पण नाती तोडून चालत नाही ना. पुरुष काय लगेच नाती तोडतात. हो, पुरुषांचं तसंच असतं. पाटकर म्हणाले ना, आता आनंदी घरी आल्याशिवाय मी तुझं तोंडही बघणार नाही. म्हणाले राघवला. मी तसं बोलले तर त्यानं कोणाच्या तोंडाकडे बघायचं? खरंय तुमचं सुलक्षणाताई, पण मी पण बोलले त्याच्याशी. त्याला समजावलंय मी, पण उपयोग शून्य. काही समजून घेतलं नसणार त्यांनी. या बाबतीत सासरा आणि जावई एकाच माळेचे मणी. पण म्हणून आपण सांभाळून घेतलं पाहिजे. आणि खरं तर म्हणूनच मी तुमची चौकशी करायला इथे आलीये. माझ्यासाठी आलात तुम्ही?
हो, खरं तर ना हल्ली माझं सुद्धा मन घरी लागत नाही हो दुपारी, आणि आनंदी परत यावी ना म्हणून मी पोथी वाचायला घेतलीये. पण आज म्हटलं की आपण दोघी जणी एकत्र वाचूया पोथी, म्हणून मी इथे आले. बाय ग, मी कधी काही असं काही केलं नाही. म्हणजे पोथी भीती नाही वाचता आली मला, माझा जोडाक्षरांचा प्रॉब्लेम होतो जरासा. पण तुम्ही आणलीत पोथी तर तुम्ही सांगा मला कसं म्हणायचं, मी तुमच्या मागून मागून म्हणते. चालेल, मी सांगते तुम्हाला, आपण वाचूया. चला. देवा परमेश्वरा, आमच्या मुलांच्या आयुष्यातला वनवास दूर कर रे बाबा. दोघं सुखानं नांदू दे. आम्ही ही जी काही सेवा करतोय ती गोड मानून घे रे बाबा. तुम्ही बोला, मी तुमच्या मागून बोलते. माझं मंगळसूत्र. हे नसले तरी काय झालं, माझं मंगळसूत्र माझ्या जवळ ठेवायला हवं. मातीची ऑर्डर देऊन ठेवली असती मी. पण काय 2 वर्ष बंद होता ना, आता तुला हेल्पटा फुकट. हरकत नाही, त्या निमित्ताने मला कळेल तरी की माती कुठे मिळते. मी काय म्हणते मावशी, जरा 15-20 गणपती बनतील अशा मातीची ऑर्डर देऊन टाकते मी. नाही नाही नाही, काही नको. 101 गणपती बनतील एवढी मातीची ऑर्डर दे. त्यांना म्हणो परत पूर्वीसारखं आम्ही सुरू करतोय. आता किती पैसे लागतील माहित नाही, पण 10,000 रुपये बाजूला काढून ठेवलेत. त्यांना म्हणावं जास्त लागले ना तर माती इथे पोचली की पैसे देऊ. हे घे. आता हे काय, सगळं व्यवस्थित होईल असा आशीर्वाद द्या मला. तू करतेस ना, मग सगळं व्यवस्थित होईल बघ. जा येते. अगं थांब, माझा फोन घेऊन जातेस. तुझा फोन चालत नाही ना म्हणून. हा बंद तर पडलाय, पण असं हातावर ठोकलं ना की मध्येच चालू होतो तो. आणि गरज पडली तर कोणाचा तरी फोन घेईन आणि करेन तुम्हाला फोन. बरं काळजी नका करू. जा. हा सांभाळून जा ग. हो. हा लवकर ये ग. हो हो. व्यवस्थित जा. दादा नमस्कार. कामाचा बोला. गावडेंकडून आली आहे मी. गावडे जे गणपती बनवतात ते. कळलं, पण त्यांनी तो ऑर्डर कॅन्सल केली आहे. त्यांच्या कारखान्यात बनत नाहीत आता गणपती. ह्या वर्षापासून बनवणार आहेत ते. कोण बनवणार आहेत? मी बनवणार आहे गणपती. तुम्ही? हो.
किती गणपतीची ऑर्डर आहे? 100. 100? म्हणजे तुम्हाला 50 गोणी माती लागेल. छे, अहो एका गोणीत 5 गणपती बनतात. साधारण 20 गोणी लागतील मला. आणि दादा माती कमी पडली ना तर मागवेन ना मी तुमच्याकडून. बरं ठीक आहे, पैसे द्या. 20 गोण्यांचे 8,500 होते. तुम्ही बसा ना. नाही, आधी ते बघा बरं बरोबर आहेत का. हो, कमी आले तर सांगेन मी. कमी नाही येणार, जास्त आले तर सांगा. बरोबर आहे. हा, तेवढी पावती पण द्या. शिवानंद गावडे, त्यांच्या नावानेच द्या. हो, नंदू शेठना सांगा की मी विचारलंय करून. हो, 2 वर्षात फिरकले नाही तिकडे. नक्की सांगते. हे घे. वेळेत देणार ना माती? हो हो, पाठवेन. असं आहे ताई, शक्यतो ही कामं पुरुष करतात ना. मला वाटलं नव्हतं की तुम्ही करत असाल. ज्यांना माणसाला आकार दिला त्याला आकार देणारे हात पुरुषाचे असो किंवा स्त्रीचे, त्यांना काय फरक पडतोय दादा. मातीला श्रद्धेनं कुरवाळणं जास्त महत्वाचं. खरं सांगू, मग ती श्रद्धा बरोबर बाप्पाचा आकार घेते. चांगलं बोलताय ताई तुम्ही. बरं, मी व्यवस्थित आणून देईन माती. हो ठीक आहे. बरं, येते दादा. हो, आणि ताई जाताना जरा सांभाळून जा. इथे रिक्षा वगैरे लगेच मिळत नाही. ठीक आहे, चला येते. नमस्कार. हे काय माझे, इथनं पुढे कुठं जायचं, कसं जायचं? मागे पण काहीच दिसत नाहीये. इथनच जावं लागेल. छप्पन नंबरची बस जाईल वाटतं. आनंदी, वेडी आहेस का तू? वर्षाने तुला कधी मंगळसूत्र आणून दिलं होतं? तू का नव्हतं घातलं? तुला मला भेटायचं नव्हतं, माझ्याशी बोलायचं नव्हतं तुला? मी होते तुझ्या बरोबर, मी सगळं बघत होते. तू एकटीनं फिरताना, तू त्या खोलीमध्ये एकटीनं राहताना, मूर्त्या बनवताना, आम्हा सगळ्यांची आठवण काढताना असं वाटत होतं ना कधी एकदा तू ते मंगळसूत्र घालतेस, तुला कधी एकदा तुझ्याशी बोलते असं झालं होतं. खूप आठवण येत होती तुझी. आनंदी, तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्या बरोबर. तुझ्या प्रत्येक संकटात हे रमाताई तुझ्या बरोबर आहे. काळजी नको करूस. चल. आनंदी, अगं वर्षाताई, तुम्ही इथे? आनंदी, तुझ्यासाठी आलीये मी इथे. कुठे होतीस तू इतका वेळ? किती वाजले? तू अजून थोडा वेळ आली नसतीस ना तर मी पोलिसात गेले असते आनंदी. आणि तुझा फोन का लागत नाहीये? सांग, काय झालंय तुझ्या फोनला? बोल ना. अगं हो हो हो, तिला जरा बसू दे ना. बस बस तू, बस 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 बस. नंदू, पाणी आण, पाणी आण लवकर. होतीस तू? किती काळजी वाटत होती गो. नंदू, पाणी आण. हो हो, आणतो. दे दे. आनंदी, किती लळा लागला या सगळ्यांना तुझं. 8 दिवस झाले नाही तुला इथे येऊन. किती काळजी वाटते यांना तुझी. काय गो, कुठे होतीस तू? पाणी पी. केवढी काळजी वाटत होती आम्हाला तुझी.
अगं सांग ना काय झालं. हो सांग ना, कुठे होतीस तू? हा ते वाटेत एका माणसाने पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. काय? पण मी नाही चोरू दिले माझे पैसे, माझी पर्स. मावशी, हे उरलेले पैसे परत आणले, व्यवस्थित आणले. घ्या. नंदू, हो ही तुझी वहिनी ना रे? हो. तू तर म्हटलं खूप चांगली आहे म्हणून. अगं हो, पण काय झालं आई, त्या उरलेलेच पैसे परत देत आहेत ना. अरे पण एवढा चांगुलपणा दाखवायला सांगते कोण हिला? हिच्या जीवापेक्षा मला पैसा महत्वाचा आहे का रे? मावशी तसं नाही, तुम्ही एवढ्या विश्वासाने मला पैसे दिले होते, मी परत आणायलाच हवे होते पैसे. तुला काय झालं असतं मग? हा पुन्हा असं नाही वागायचं. हा लक्षात ठेव. आनंदी, माझा आता पगार झाला ना की मी तुला नवीन फोन घेऊन देते. हा अशा वेळी उपयोगी पडतो. राहू दे तुझ्याकडे. अहो माझा फोन चालू आहे वर्षाताई, रिपेअरिंगला टाकावं लागेल एवढंच. मला नवीन फोनची गरज नाहीये, चांगला आहे माझा फोन. मला माहितीये तुला का नकोय नवीन फोन. हा आत्ताचा फोन दादानी घेऊन दिलाय ना तुला, म्हणून. बरं ठीक आहे, तू काळजी घे आता. मी निघते, मला उशीर होतोय. हा चल, मी तुला सोडायला येतो. चल येते. हा नंदू, मी जाते माझी. तू इथे थांबणं गरजेचं आहे. माझी वहिनी आहे तुझ्याकडे, तुला आता तिला जपायला हवं, कळतंय का? हो, बाहेर सोडायला येतो. आई येतो. रमाताई, आज मी बाहेर गेले आणि पुन्हा माझ्यासोबत कालसारखं झालं तर? आता काल मी गेले होते सामोरे, पण पुन्हा असंच झालं तर मी हे सगळं, म्हणजे काल सारखंच परत झालं तर या विचारानं तू आज बाहेर नाही पडणार. उद्याच काय आणि परवाच कसं होणार माझ्याच्यानी सगळं या विचाराने तू आयुष्यभर घरातच बसणार आहेस का? तर राघवकडे परत जाणार आहेस आणि जो काही मार्ग निवडलायस तिथून मागे फिरणार आहेस का परत? नाही रमाताई, मी तसा विचार नाही करत आहे. मग कसला विचार करतेस आनंदी? मृत्यूनंतर सुद्धा मी तुमच्या बरोबर इथे का आहे याचं ध्येय मला कळत नव्हतं. मला माहितीये मी तुला खूप दुखावलंय, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत, माझ्यामुळे खूप त्रास झालाय तुला माहितीये मला. पण आता मला माझ्या इथे असण्याचा हेतू कळलाय. तुला तुझ्या प्रवासात मदत करणं, तुला तुझ्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणं. आतापर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, खूप दुखावली गेलीस तू, त्या सगळ्याची परतफेड म्हणून की काय, पण मला हे सगळं करण्याची संधी दे. हे बघ आनंदी, जिथे जिथे तुझी पावलं अडखळतील तिथे तिथे मी तुझ्या सोबत आहे. या प्रवासात तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्या बरोबर. आता हा प्रवास आपण दोघींनी मिळून करायचा. बाबा, सगळं व्यवस्थित आहे. आनंदी घरीच आहे, कुठे जाणार ती? आणि कसं आहे ना आबा, ते तुम्ही ओळखता तुमच्या मुलीला. एकदा काय काम हाती घेतलं की तिला इतर कुठल्याच गोष्टीची शुद्ध नसते. आणि आता नवीन काम मिळालंय ना, म्हणून राहिलं असेल. पण मी सांगतो तिला. अहो पण तिचा फोन लागतच नाही आहे ना, त्याचं काय? फोन लागत नाहीये? अरे हा, 4 दिवसांपूर्वीच तिने मला सांगितलं काहीतरी फोन मध्ये गडबड झालीये, तर रिपेअरिंगला देईन मी आता. पण तुमचा तर फोन चालू आहे ना, त्यावरून बोलणं करून द्या ना तिच्याशी. म्हणजे कसं आहे, तिचा एकदा आवाज ऐकला ना की मी देखील निर्धास्त होईल ना. बरोबर आहे. पण काय ना आबा, मी आता ऑफिसमध्ये आहे ना, कसं काय बोलणं घडवून देऊ? काय रे राघवा, कोणाचा फोन आहे? एक मिनिट. काय? हा आबा, मी आनंदीशी तुमचं बोलणं घडवून देतो. बरं ठीक आहे.
ताई पार्सल. पार्सल कोणाचं? आनंदी राघवकरनी. की बाय माझे रमाताई, माझ्या नावाचं पार्सल आलंय ह्या पत्त्यावर. आधी बघ तरी कोणी पाठवलंय. हा द्या दादा. धन्यवाद. वर्षाताईंनी पाठवलं. साड्या बघ आनंदी, किती जणांची साथ आहे तुला. आता ज्या बाप्पाला तू मानतेस ना, त्या बाप्पाला नमस्कार कर आणि कर कामाला सुरुवात. मी आहे तुझ्या बरोबर, सोडणार नाही अशीच. दादा, तू इथे माझ्या ऑफिस मध्ये काय? हा मोदक तुला कुठून मिळाला मला सांगशील? काय? वर्षा, हा मोदक तुला कोणी दिला? मी बनवलाय मंदिराणे मोदक. आता मी हे लोकांच्या घरी द्यायला जाणार आहे, म्हणजे हे बघून आपल्याला गणपतीची ऑर्डर मिळेल. आनंदी, मी हा मोदक घेऊ? की पाय माझं वर्षाताई असं का विचारताय? घ्या. वर्षा सांग मला, हा मोदक तुला कोणी दिला? हा मोदक माझ्या कपाटात होता ना, मग तो इथे कसा आला तुझ्याकडे? वर्षा, ते आता महत्वाचं नाहीये. महत्वाचं नाहीये कसं? महत्वाचं नाहीये कसं दादा? मी घरात नसताना तुम्ही माझं कपाट उघडून बघता? वर्षा, दादा हे चुकीचं आहे आणि मला माहिती आहे हे ना सगळं डोकं आईचं असणार आहे. अरे पण तू पण तिला सामील झालास. अरे का करताय हे? तुम्हाला माझ्यावर संशय आहे का? नाही म्हणजे मी कुठे जाते, मला कोण भेटतं, कोण मला काय देतं, हे बघायचंय तुम्हाला? हे बघ दादा, मला माहिती आहे की मी आता तुझ्यावर ओझं झाली, पण तू काळजी करू नकोस दादा. मी अडचणीत याल असं मी काहीही वागणार नाहीये, तेवढी समजूतदार आहे मी. आता मी पूर्वीची वर्षा राहिलेली नाही, पण तुम्ही ना माझ्याशी तसंच वागताय पूर्वीसारखं आणि याचा त्रास होतोय दादा मला. वर्षा, मी तुला काय विचारतोय आणि तू कुठली गोष्ट कुठे नेतेस, जरा समजून घेशील? काय समजून घेऊ दादा? तुम्ही हा असा संशय घेता माझ्यावर? तुझाही विश्वास राहिलेला नाहीये का माझ्यावर? वर्षा, मला खरं खरं सांग, आनंदी कुठे आहे? हे तिने बनवलंय ना? मला खरं खरं सांग वर्षा, हे आनंदीने बनवलंय. तुला माहिती आहे आनंदी कुठे येते? अरे आनंदी कशी देईल मला हे? ती तर गावाला आहे ना. ती गावाला नाहीये, ती इथे मुंबईतच आहे. अरे पण तूच तिला गावाला सोडून आलास ना, तूच सोडलंस ना तिला गावाला, मग ती मुंबईत कशी येईल? वर्षा, तुला खरंच माहित नाहीये आनंदी कुठे येते?